नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्य विभाग संबंधित 113 जागांसाठी विविध पदांची भरती या मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत भरल्या जात आहे. ज्यामध्ये परिचारिका, महिला प्रसविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, MPW मेल आणि वैद्यकीय अधिकारी यासारख्या पदांचा समावेश आहे. महिला आणि पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. खास करून महिला उमेदवारांनी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे. अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरायचा आहे. थेट गुणांच्या आधारे या पदांसाठी निवड केल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबत स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ठोक मानधन तत्वावर विविध रिक्त पदांची पदभरती या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरता एक गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली आहे आणि ऑफलाईन अर्ज करण्याकरता या ठिकाणी बघू शकता या विभागाचा पत्ता इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर तो ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर सुरुवातीला बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत विविध पदांची या ठिकाणी पदभरती होत आहे, ज्यामध्ये मेडिकल डिग्री असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी संधी इथे दिल्या जात आहे. ज्यामध्ये क्षकिरण तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, त्यानंतर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोग तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक अशी मेडिकल डिग्री असलेली पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर परिचारिका, महिला प्रसविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे सुद्धा या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या संपूर्ण पदाबाबतची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी बघा मित्रांनो, जी मेडिकल पदवी असणारी पदे आहे त्याकरता वेतन तुम्हाला 32,000 पासून ते 75,000 ठोक मानधन तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी जास्तीत जास्त जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. शिक्षण पात्रता या पदासाठी MBBS ची पदवी तुमच्याकडे असेल आणि MMC मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी परिचारिका महिला हे पद इथे दिल्या गेले, त्यासाठी सुद्धा 9 जागा या ठिकाणी असणार आहे. 20,000 रुपये ठोक मानधन तुम्हाला या पदाकरता दिल्या जात आहे. शिक्षण पात्रता तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल, GNM झालेलं असेल किंवा MNC मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. 9 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर प्रसविका या पदासाठी सुद्धा वॅकन्सी या ठिकाणी जास्तीत जास्त इथे दिल्या गेलेल्या आहेत. 6 जागा या ठिकाणी असणार आहे आणि वेतन या पदासाठी 18,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. तुमचं ANM झालेलं असेल, MNC मध्ये रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही प्रसविका या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. महिला उमेदवारांनी खास करून अर्ज इथे सादर करायचा आहे. या ठिकाणी परिचारिका, महिला आणि प्रसविका या 2 पदे मिळून या ठिकाणी 15 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत. तर 15 जागेसाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करण्याकरिता. त्यानंतर औषध निर्मात्यासाठी 1 जागा आहे. D.Pharm झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. 17,000 रुपये प्रति महिना मानधन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ करता 3 जागा या ठिकाणी असणार आहे. 17,000 रुपये प्रति माह मानधन तुम्हाला या पदासाठी असणार आहे. शिक्षण जे आहे BSc झालेलं असेल, DMLT झालेलं असेल, पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत सुद्धा या ठिकाणी पदे भरल्या जात आहे. त्यामध्ये वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक करता 1 जागा आहे. क्षयरोग आरोग्य कार्यकर्त्यासाठी 1 जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे. शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर तुमचं ग्रॅज्युएट असेल किंवा मेडिकल लॅबोरेटरीचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल किंवा परमनंट 2 व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल किंवा कम्प्युटर ऑपरेशन कोर्सचं केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमच्या ठिकाणी झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. 20,000 रुपये ठोक मानधन तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जात आहे आणि मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला NTEPचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता.
त्यानंतर या ठिकाणी क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता या पदासाठी ही पदभरती होत आहे. या ठिकाणी सायन्समध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल, सायन्समधून तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, MPW चा ट्रेनिंग कोर्स जर तुम्ही या ठिकाणी केलेला असाल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता आणि या पदाकरता वेतन ₹15,500 प्रति महिना असणार आहे. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाअंतर्गत जी पदभरती या ठिकाणी होत आहे, त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका महिला, परिचारिका पुरुष, MPW मेल या पदाची ही पदभरती होत आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी 30 जागा आहे. त्यानंतर परिचारिका महिलासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त 17 जागा इथे असणार आहे. त्यानंतर MPW मेलसाठी 13 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर वेतन या ठिकाणी दिले गेलेले आहे आणि शिक्षण पात्रता जी आहे ती मी प्रत्येक पदासाठी ऑलरेडी या ठिकाणी सांगितली आहेच. त्यानंतर MPW मेल करता जी शिक्षण पात्रता आहे ती या ठिकाणी बघू शकता. तुम्ही सायन्समधून 12वी उत्तीर्ण असाल, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स केलेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असाल, तर तुम्ही MPW मेल या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत या ठिकाणी पदे भरल्या जात आहे. त्यामध्ये या ठिकाणी 2 जागा पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी, परिचारिका महिलेसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर MPW मेल करिता या ठिकाणी 3 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाअंतर्गत विविध पदांची पदभरती या ठिकाणी होत आहे. टोटल 113 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तरी संपूर्ण माहिती तुम्ही सविस्तरपणे या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज तुम्ही सादर करू शकता. तर सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज Google फॉर्मच्या साहाय्याने या ठिकाणी करायचं. तर या ठिकाणी बघू शकता Google फॉर्मची लिंक या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या Google फॉर्मची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी टेलिग्रामची लिंक देतो. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ही Google फॉर्मची लिंक तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्यानंतर वयोमर्यादेबाबत सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघा वयाची अट कशा पद्धतीने लागणार आहे. तर या ठिकाणी जे मेडिकल पदवी असलेली पदे आहे त्यांच्याकरता उच्चतम वयाची अट 69 वर्षापर्यंत असणार आहे आणि उर्वरित जी या ठिकाणी पदे आहे ती खुल्या प्रवर्गाकरता जी वयाची अट लागणार आहे ती 38 वर्ष, तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष वयाची अट या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे वयोमर्यादेबाबत सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याबाबतच्या ज्या काही सर्वसाधारण सूचना आहेत त्याची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहे. त्यामध्ये तुमचा फोटो किंवा स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी बघा. गुणांकन पद्धतीने थेट मुलाखतीच्या आधारे तुमची निवड या प्रकारे या ठिकाणी केल्या जाणार आहे. टोटल 100 गुण या ठिकाणी तुम्हाला त्या निवड प्रक्रियेमध्ये दिल्या जाणार आहे. 100 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण या ठिकाणी तुम्ही प्राप्त कराल तर तुमची निवड त्या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर काही सर्वसाधारण सूचना उमेदवारांकरता त्या वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे इथे बघू शकता जाहिरातीसोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्राची नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्जाचा नमुना सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचे त्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर सुरुवातीला या बॉक्समध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इथे चिकटून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत अर्ज सादर करत आहात त्या कार्यक्रमाचे नाव, त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज सादर करा त्या पदाचे नाव, त्यानंतर तुमचे पूर्ण नाव इथे इंग्लिश आणि मराठीमध्ये लिहून घ्यायचे. तुमचा कायमस्वरूपी पत्ता, सध्याचा पत्ता याची संपूर्ण माहिती इथे लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID, तुमची जन्मतारीख, त्यानंतर तुमचं वय किती झालं आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं लिंग कोणतं आहे, तुमचं राष्ट्रीयत्व, त्यानंतर वैवाहिक स्थिती तुमची काय आहे, त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराची जात काय आहे, जातीचा प्रवर्ग काय आहे, तुम्ही कोणत्या जातीमध्ये या ठिकाणी मोडता त्या ठिकाणी प्रवर्गाच्या बॉक्समध्ये या ठिकाणी खूण करून घ्यायचे. त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबत माहिती, त्यानंतर संगणक अर्हता झाली आहे की नाही ती, तुमचा अनुभव काय आहे, संपूर्ण माहिती या दिलेल्या बॉक्समध्ये या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली शैक्षणिक कागदपत्राच्या सांशांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून तो दिलेल्या ॲड्रेसवर हा अर्ज या ठिकाणी पाठवायचा. तर अशा प्रकारे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. 113 जागांसाठी ही पदभरती सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.